विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे आत्ते बंधू राजीव पाटील यांना रिंगणात आणण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. खासदार हेमंत सौरा आणि आमदार राजन नाईक यांनी बुधवारी रात्री राजीव पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठाणे पालघर मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत मतभेद वाढले आहेत. त्यामुळे भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार क्षितीश ठाकूर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली होती. शिवसेनेच्या या कृतीला शह देण्यासाठी भाजपने बवियाचे नाराज नेते राजीव पाटील यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी रात्री भाजप खासदार डॉक्टर हेमंत सौरा, आमदार राजन नाईक यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने विरार येथील राजीव पाटील यांच्या कार्यालयात भेट घेतली. यामुळे भाजप विधान परिषदेवर राजीव पाटील यांना उमेदवारी देणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळेला ते माझ्याकडे आले, चहा वगैरे आम्ही प्यालो, एक अर्धा तास माझी चर्चा केली, पण असे राजकीय कुठली चर्चा झाली नाही. विरारच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या, यावर नाळेसफाई याच्यावर चर्चा झाली. त्यामुळे असं राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये पण चर्चा झाली नाही. उमेदवारी कोणाला द्यायची, महायुतीतल्या कुठल्या पक्षाला द्यायची, हा सर्वस्व अधिकार आमचे वरिष्ठ नेते आहेत, राज्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आदरणीय चव्हाण साहेब यांचा, कोर कमिटीचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यात मी काय बोलू इच्छित नाही. आमची काल भेट झाली, खरं आहे. भेटीमध्ये एकंदरीत सर्व विषयावरती साधक बाधक चर्चा झाली. वसई विरार नालासोपाराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. क्षितीश ठाकूर यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता घोडा मैदान जवळ आहे असे ते म्हणाले. काळजी करू नका, आर्थिक मत आहेत, राष्ट्रवादी पवार साहेबांचे आहेत, कम्युनिस्टांची 6-7 मतं आहेत, आणखीन काही आहेत, अपक्ष हेतू बऱ्यापैकी. तुम्ही काहीही काळजी करू नका. नाराज राजीव पाटील यांना गळाला लावून शिवसेना आणि बविया या दोघांना एकाच वेळी शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातील घडामोडी राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत.